आज फक्त पराभूत उमेदवार नाही तर आम्हीही बैठकीत होतो. सगळ्या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम बाबत नाराजी व्यक्त केली आहे. जिकडे बालेकिल्ला आहे तिथे पराभव कसा होऊ शकतो? भारताचा रशिया होणार, पुतीन आम्हाला विरोधकांवर संपवलं तसे इथं होऊ शकतं. ईव्हीएमच्या विरोधात आपण लढलो पाहिजे. जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन आपण पाहिलं. व्ही.पी. सिंग यांनीही आंदोलन केलं आणि मग बदल घडला. शरद पवारांना जयप्रकाश नारायण सारखी भूमिका घेतली पाहिजे आणि देशात हा बदल घडला पाहिजे. या ईव्हीएम विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे, ईव्हीएम नको आहे. देश संकटात आहे. लोकशाही जागली पाहिजे. आज संविधान दिवस आहे आणि आपणही वाचवला पाहिजे. फक्त पराभूत नाही, विजयी उमेदवार पण होते. मी होतो ना बैठकीत. पण त्या बैठकीमध्ये ईव्हीएमच्या संदर्भात प्रत्येकाने रोष व्यक्त केला, कारण की अनेक मतदारसंघातले एकूण झालेलं मतदान आणि संपूर्ण बेरीज झालेली मतदानाची काही जणांनी कारणासकट दाखवलं की नाशिकमधल्या काही जणांवर हे करतील, हे करतील, हे करतील, हे करतील. पुढे काय वाढवले ते वाढले. 1-5, 1-5, 1-5 पुढे काय वाढवले ते वाढवले. म्हणजे एक पॅटर्न फिक्स केला. त्या पॅटर्ननुसार मतदान झालं आणि म्हणजे जे बालेकिल्ले समजले जातात त्या बालेकिल्ल्याचंच मतदानात फेरफार झाला. आणि मी हे आज बोलत नाही आहे, साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी 2014च्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल. मी जिंकलो आहे तरी मी सांगतोय की ईव्हीएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल. जसं पुतीनने, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीनने आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार. भारताचा रशिया होणार. परंतु तुम्ही तर मार्जिन मोठा मी माझं मार्जिन बिर्जिन काय अर्थ नसतो. माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही. बघा, मी भारतातल्या 2 लढाया जिवंत असताना बघितल्या. मी तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही, पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी मोठा जनभावना तयार केली. त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वतंत्र केला पाहिजे, कारण आपण स्वातंत्र्यच नाव, आपण गुलाम आहोत. आणि त्यांनी ती त्यांनी ते पुढे नेलं. 1977-75 ते 77 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं. नंतर 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग, याचं किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवूया, एक जनांदोलन पेटवलं ते बोफोर्सच्या तोफांवरती आणि लोक हल्ली. ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं. आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत. लोकांना त्याग, संघर्ष या गोष्टी फार कराव्याशा वाटत नाही. मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनंच जन्माला आलाय, त्या शरद पवार. आणि मी उघडपणाने करून दाखवलं, साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल. आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पाहिजे ती किंमत मोजू. पण या देशाचा रशिया होऊ देऊ नका. विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा हा जो काही प्लॅन दिसतोय, म्हणजे 2,40,000 चंद्रपूरची सीट निवडून येते 4 महिन्यापूर्वी आणि आता 2,40,000 कव्हर करून अजून 1 लाखांनी मागे जाते. एवढं असं काय घडलं? नांदेडची लोकसभा येते, विधानसभा सगळा खायचा जातो. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, पॅटर्न आहे. जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिलाय की एवढी मतं, एवढी मतं, एवढी मतं, एवढी मतं. ठीक आहे, लोकशाही आहे. पण मी हे का बोलतो, मला बोलण्याचा अधिकार इच्छेसाठी आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या. मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाही आहे आणि हे मी आज बोलत नाही आहे. मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं, लिहून ठेवलेलं आहे. माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे. या देशाची लोकशाही ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे. ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं, ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बावलं झालंय.
त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का तर लोकशाही जगली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा आपण की आपल्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएमची लढाई चालू होती. तर सुप्रीम कोर्ट असं म्हणालं 4 दिवस वाया जातात. वाया कसे जातात? त्या देशाची लोकशाही किती तर देश चुकेल, संविधान वाचेल आणि त्या सुप्रीम कोर्टचे जस्टिस बसतील. अमेरिकेमधलं एक मला निवडणूक आठवते 7 दिवस याची मोजणी चालू होती. 2 दिवस वाया गेली तर काय मोठं झालं? निवडणुकीची प्रक्रिया चुकीची असणं याच्यापेक्षा 2 दिवस वाया गेलेले चालतील ना आपल्याला. तर आता मुख्यमंत्री त्यांच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यामध्ये सगळ्यात तेढ निर्माण झाली. आतापर्यंत आज 26 तारीख आहे. आज ऑफिशियली खरं तर कार्यकाळ संपलेला आहे मागच्या सरकार म्हणजे मागच्या संपूर्ण विधानसभेचा. आता दुसरी विधानसभा अस्तित्वात येण्याकरता मुख्यमंत्री अजून देखील ते निवडत नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्याशी आम्हाला काय करायचं? मुख्यमंत्रीपासून येतं नको, त्याच्याने आमच्या आयुष्यात ते परिपूर्ण. परंतु सातत्याने त्यांच्या याच्यामध्ये चढाओढ होते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस होणार की अजितदादा होणार. मला बायको करायची आहे, मी बघायला जाऊ का? काय संबंध माझा? तुमची बायको तुम्ही सुद्धा. शिंदे ने आज अपना रिजाइन दे दिया है सीएम पद को, उनको देना ही था ना. कार्यकाल ही खत्म हुआ है. 26 तारीख है, अब कार्यकाल खत्म हो गया. चेहरा कौन होगा सीएम को, जिस तरह का विवाद मैं जाता हूँ, देख के आता हूँ चेहरा किसका अच्छा है वो आपको आके बताता हूँ. सर राजनीति का सामना करना पड़ा है. क्या मंथन की जरूरत है? क्या लोगों तक आप अपनी बात नहीं पहुँचा पाए? कहीं कोई कमी नजर आए? हम पहुँचा पाए लेकिन ईवीएम ने रोक. ठीक है, आज की मीटिंग में किस विषय पर ज़्यादा चर्चा हुई? ईवीएम बहुत गुस्सा है उम्मीदवार, और ये गुस्सा उम्मीदवार नहीं है, महाराष्ट्र की जनता बहुत व्यथित है कि ये क्या हो गया. देखो हम मान सकते हैं कि चलो हमें 30 सीट मिली, 20 सीट मिली, कांग्रेस को 40 सीट मिली, शिवसेना को 30 सीट मिली, शरद पवार को 10 सीट. इधर ही हमको शक आ गया कि ये तो शरद पवार के अंतिम भगवान उनकी और लंबी कर दे, लेकिन जो अंतिम दिन है, अंतिम बरस है, उसमें उनको अपमानित करके उनको पूरा करके महाराष्ट्र के सामने पेश किया गया है. शरद पवारांना अतिशय आत्मक्लेश सहन करावा लागेल, ते ह्युमिलेट होतील आणि त्यांच्या विरोधकांना एक प्रचंड असा विकृत आनंद मिळेल अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. शरद पवार फक्त 10 सीटात जिंकू शकतात, हे जे सत्य मान्यच होत नाही महाराष्ट्रात, आणि म्हणून महाराष्ट्रातनं आवाज निघतो. इथं जिंकलोय 97,000ने, मला काही फरक पडत नाही. 97,000ने जिंकलो असताना पण मी म्हणतो की आमच्या इथं हे लफडं आहे का. माझ्या विरोधातला उमेदवार होता, त्यांनी मिठाई आणून ठेवली होती, त्यांनी फटाके आणून ठेवले होते, त्यांनी ढोल ताशे आणून ठेवले होते, सगळी तयारी करून ठेवली होती, आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच होतं, आम्ही 13,000ने जिंकणार, आम्ही 13,000ने जिंकणार, आम्ही 13,000ने जिंकणार. झालं ते झालं, पण एवढा कॉन्फिडन्स येतो कुठनं? म्हणजे माझ्यासारख्या माणसाला 6व्या फेरीपर्यंत दुःख होत होतं, ते जरा म्हणजे काय कळायलाच मार्ग नाही. म्हणजे मी एक असा किस्सा ऐकला आहे की टीव्हीवर सांगू नये, पण एका उमेदवाराने एका सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला फोन केला की मला 5 कोटी लागतील. तर त्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं, अरे 5 कोटी ठेव घरात, तुझं काम झालेलं.